जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण टी पेपर क्रमांक 1 परिसर अभ्यास व टी पेपर क्रमांक 2 विज्ञान या अनुषंगाने काही महत्त्वाचे अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला पॉईंट आहे या ठिकाणी, अन्नपचनास सुरुवात कोठे होते? तर पर्याय क्रमांक 1 लहान आतडे, 2 मोठे आतडे, 3 मुख, 4 जठर. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मुखामध्ये लाळ ग्रंथीच्या माध्यमातून जे की टायलिन नावाचं जे काही विकर आहे, हे आपल्या खाल्लेल्या अन्नामध्ये मिसळलं जातं आणि त्या ठिकाणी मग अन्न पचनाला सुरुवात होताना आपल्याला दिसून येते. तर जे काय बघा आपल्याला या ठिकाणी जठर पाहायला मिळतं. 4 ते 5 तासासाठी खाल्लेलं अन्न जठरामध्ये राहतं. जठरामध्ये HCl असेल किंवा इतर जे काही असणारे विकर आहेत, एन्झाईम आहेत, ते मिसळले जातात. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत महत्त्वाचा. पित्तरस खालीलपैकी कोणत्या अवयवात तयार होतो? तर पित्तरस तयार होण्याचं जे काय महत्त्वाचं एक बघा अवयव आहे, तर तो कोणता आहे? तर महत्त्वाचा अवयव लक्षात घ्या या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1 जठर, 2 स्वादुपिंड, 3 लहान आतडे, 4 यकृत. तर पित्तरस ज्याला आपण बाईल ज्यूस म्हणून सुद्धा ओळखतो. काही वेळेस तसे प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि विद्यार्थ्यांना बरेच वेळेस काही जे काय आर्ट फॅकल्टीचे विद्यार्थी आहेत, त्यांना लक्षात येत नाही. बाईल ज्यूस म्हणजे काय? तर पित्तरस. तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यकृताच्या माध्यमातून बाईल ज्यूस आपल्याला स्रवताना दिसून येतो. आता यकृताला आपण काय म्हणतो? तर बघा तपासणी नाका कशाचा? तर आपल्या शरीराचा तपासणी नाका. शरीराचा चेक पॉईंट कशाला म्हणायचं? तर यकृताला म्हणायचं तपासणी नाका. किंवा त्याच्यानंतर महत्त्वाचं एक ग्लुकोजचे कोठार म्हणून सुद्धा यकृताला ओळखलं जातं. तर शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृतच आहे, या ठिकाणी लक्षात असू द्या. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे महत्त्वाच्या. बघा आंत्रपुच्छ हा अवयव खालीलपैकी कोणत्या अवयवाला संलग्न असतो? तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जठर, 2 मोठे आतडे, 3 लहान आतडे, 4 यकृत. तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मोठ्या आतड्याला हा जो काही आंत्रपुच्छ ज्याला आपण अपेंडिक्स म्हणून सुद्धा ओळखतो, हा अवयव असणार आहे. साधारणतः हाताच्या करंगळीच्या आकाराचा हा अवयव आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे त्याचा आकार असतो. लक्षात घ्या तशा प्रकारे. तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आंत्रपुच्छ ज्याला आपण अपेंडिक्स म्हणतो, अति तेलकट पदार्थ किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर त्याची वाढ होते आणि आपल्याला वेदना होऊ लागतात. त्यालाच आपण म्हणतो की अपेंडिक्स झाला. तर हा जो अवयव आहे, तो मानवाला कोणत्याही प्रकारे त्याचा उपयोग होत नाही. मग हा अवयव काढून टाकला किंवा राहिला तरी मानवाला त्याचा काही एक फायदा नाही. तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपेंडिक्टॉमी हाच एक त्याच्यावरचा उपाय आहे. तर मानवाला निरुपयोगी असणारा अवयव खालीलपैकी कोणता? असाही प्रश्न येऊ शकतो आपल्याला परीक्षेमध्ये. तर त्याचं उत्तर काय असणार आहे? आंत्रपुच्छ. त्याच्यानंतर जाऊया आपण मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. खाल्लेल्या अन्नाचे रक्तामध्ये शोषण कोणत्या अवयवात होते? तर प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर रक्तामध्ये जे काय अन्नाचं शोषण होतं, ते बघा पर्याय क्रमांक 1 मूक, 2 जठर, 3 लहान आतडे, 4 मोठे आतडे. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लहान आतड्यामध्ये खाल्लेल्या अन्नाचे बघा रक्तामध्ये शोषण होताना आपल्याला पाहायला मिळतं. तर मुखामध्ये जे की अन्न पचनाला सुरुवात आपण पाहिलं. जठरामध्ये अन्न 4 ते 5 तासासाठी राहतं. HCl किंवा इतर जे काही एन्झाईम आहेत ते मिसळले जातात. त्याच्यानंतर बघा मोठ्या आतड्याचं कार्य काय असणार आहे? तर जे काही पाणी आणि जे काही क्षार आहेत याचं शोषण करण्याचं काम मुख्यतः कोण करतं? तर मोठं आतडंच करत असतं. क्षार यांचे शोषण म्हणूया आपण. कोणामार्फत होते? तर मोठ्या आतड्यामार्फत. तर पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत या ठिकाणी, की हिमोग्लोबिनचा मूळ रंग कोणता असतो? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 लाल, 2 हिरवा, 3 जांभळा, 4 निळा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 जांभळा रंग असतो. मग हिमोग्लोबिनमध्ये जे काय असणारा महत्त्वाचा घटक असतो लोह. या लोहाची अभिक्रिया ही ऑक्सिजनसोबत झाल्यास बघा लोह आणि ऑक्सिजन ज्यावेळेस एकत्रित येतील, त्यावेळेस मात्र या हिमोग्लोबिनचा जो काही रंग असणार आहे तो बदलताना आपल्याला पाहायला मिळेल आणि जो मूळ रंग होता कोणता? तर जांभळा, त्याऐवजी आपल्याला बघा लाल रंग त्या ठिकाणी आपल्या रक्ताला आलेला दिसून येईल.
तर लक्षात घ्या, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो हा. तर पुढे जाऊया आपण, महत्त्वाचा पॉईंट बघूया. हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य काय आहे? तर पर्याय क्रमांक 1 प्रतिकारशक्ती वाढविणे, 2 शरीरातील पाण्याचा समतोल राखणे, 3 सर्व शरीराला ऑक्सिजन पुरवठा करणे, 4 वरीलपैकी सर्व. तर या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक 3 सर्व शरीराला ऑक्सिजन पुरवठा करण्याचं काम हिमोग्लोबिनच्या माध्यमातून होताना दिसून येतं. पुढचा प्रश्न आहे, सैनिक रक्तपेशी खालीलपैकी कोणत्या? तर पर्याय क्रमांक 1 लाल रक्तपेशी, 2 रक्तपेशी, 3 रक्तपट्टिका ज्याला आपण रक्तबिंबिका सुद्धा म्हणतो, आणि 4 वरील सर्व. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणारा? पर्याय क्रमांक 2 श्वेत रक्तपेशी, किंवा त्याला आपण पांढऱ्या रक्तपेशी म्हणून सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, सजीव सृष्टीत विपुल प्रमाणात आढळणारी पोषक द्रव्ये कोणती? तर पर्याय क्रमांक 1 प्रथिने, 2 मेद, 3 कर्बोदके, 4 खनिजे. तर सजीव सृष्टीमध्ये विपुल प्रमाणामध्ये कोण आढळतात? तर पर्याय क्रमांक 3 कर्बोदके आढळतात मित्रांनो. कार्बोहायड्रेट्स म्हणतो आपण त्याला. तर लक्षात घ्या, या ठिकाणी कर्बोदकांचं कार्य काय असणार आहे? तर शरीराला ऊर्जा पुरविण्याचं काम कर्बोदके करतील. त्याच्यानंतर बघा, शरीर मजबूतीचं काम, शरीर बांधणीचं काम कोण करतात? तर महत्त्वाचे आपले प्रथिने करतात. शरीर बांधणी, प्रश्न यावरती आपल्याला विचारलेले आहेत परीक्षेमध्ये, लक्षात घ्या, शरीर बांधणी. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया, महत्त्वाचा. क्वाड लिव्हर ऑइल खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा सर्वात मोठा स्रोत आहे? तर बघा, महत्त्वाचं म्हणजेच की क्वाड लिव्हर ऑइल जे बघा एक महत्त्वाचा स्रोत, याच्यावरती वारंवार प्रश्न आपल्याला आहेत बघा परीक्षेमध्ये. तर जे काय क्वाड नावाचा मासा आहे, त्याचं जे काय असणारं लिव्हर आहे त्यापासूनचं जे काय ऑइल असतं ते. तर बघूया आपण, पर्याय क्रमांक 1 जीवनसत्व, 2 जीवनसत्व, 3 जीवनसत्व, 4 जीवनसत्व. तर पर्याय क्रमांक 4 म्हणजेच जीवनसत्वाचा हा एक महत्त्वाचा स्रोत आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आपण बघा, महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी, प्रथिनांचा सर्वात मोठा खालीलपैकी स्रोत कोणता? तर बघूया आपण, हे जे काय महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 अंड्याचा पिवळा बलक, 2 अंड्याचा पांढरा बलक, 3 पालक भाजी, 4 तूप. अंड्याचा पांढरा बलक ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अल्ब्युमिन नावाचं जे काय प्रथिन असतं ते आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पालक भाजीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असतं. अंड्याचा जे काय पिवळा बलक आहे त्याच्यामध्ये स्निग्धांश, मेदाचं प्रमाण. आणि आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपला जे काही असणारा मित्रपरिवार आहे त्यांच्यामध्ये सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.